मित्रांनो, कधी मनाला तुम्ही प्रश्न विचारला का की जर लहानपण परत मिळालं तर तुम्ही काय केलं असतं? खरं सांगायचं, आपण पुन्हा त्या गावाच्या मातीशीत जाऊन खेळलो असतो. अनवाणी पायानं धुळीत धावलो असतो. अंग मळकट व्हायचं, कपडे खराब व्हायचे, पण त्यावेळची मज्जाच वेगळी असायची. तेव्हा ना मोबाईल होते ना इंटरनेट, पण तरीही दिवस कधी संपायचा कळत सुद्धा नव्हतं. मित्रांसोबत माळावरती धावणं, झाडावरती चढणं आणि पडूनसुद्धा पुन्हा मोठमोठ्यानं हसणं, त्या छोट्या खेळामध्ये एवढा आनंद होता की आज मोठ्या गोष्टी करूनही तसं समाधान मिळतसुद्धा नाही. आईचा ओरडासुद्धा गोड वाटायचा, कारण त्यात काळजी असायची. आणि बाबांनी दिलेली एक शाबासकी म्हणजे जणू सगळं जिंकल्यासारखंच वाटायचं. संध्याकाळ झाली की सगळे मित्र एकत्र बसायचे, गप्पा रंगायच्या, कुणी परकं वाटतच नव्हतं. शेजाऱ्यांचं घर म्हणजे जणू ते आपलंच घर असायचं. आणि आनंद, सुख, दुःख सगळं मिळून वाटायचे. रात्री आकाशभर तारे बघत बसायचं आणि मन अगदी निवांत व्हायचं. तेव्हा काहीच नव्हतं, पण सगळं काही होतं. आज सगळं आहे, पण आतून काहीतरी कायम रिकामं वाटतं. मोठं होताना आपण पैसा कमावला, सुखसोयी मिळवल्या, पण ते निरागस मन कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं. आता हसू येतं, पण ते मनापासून कधीच नसतं. सगळं थोडं काहीतरी बनावट असल्यासारखंच वाटतं, थोडं थकल्यासारखं वाटतं. पावसात भिजलेले ते दिवस, चिखलातले ते लहानपणीचे खेळ आणि मातीचा तो सुगंध अजूनही मनात जशाचा तसा जिवंत आहे. कधी एखादी आठवण अचानक येते आणि डोळे नकळत पाणवतात, कारण ते दिवस परत येणार नाहीत हे मनाला ठाऊक असतं, पण तरीही मन तिकडेच धावत राहतं. लहानपणात आपण कमी गोष्टींमध्ये खूप आनंदी होतो, कारण अपेक्षा नव्हतं, फक्त जगणंच होतं. आज अपेक्षा वाढल्या, जबाबदाऱ्या वाढल्या आणि त्या धावपळीत आपण स्वतःलाच हरवून बसलो. शहरात माणसं खूप आहेत, पण मन मात्र एकटं पडलेलं असतं. गावात कमी होतं, पण माणसातलं प्रेम आणि आपलेपण हे भरभरून असायचं. आणि म्हणूनच आजही मन थकलं की ते न कळत त्या गावाकडच्या आठवणीत जाऊन बसतं. लहानपण परत मिळणार नाही हे खरं आहे, पण त्यातलं खरं सुख अजूनही आपल्या आत कुठेतरी जिवंत आहे. फक्त थोडं थांबून बघ, थोडं मागे वळून बघायचं आणि पुन्हा एकदा मनाने लहान व्हायचं. कारण शेवटी आयुष्य मोठ्या होण्यात नाही, तर त्या लहान क्षणांना जपण्यात आहे. मित्रांनो, तुमच्या लहानपणीच्या काय आठवणी आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अजून असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.